नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये इथून पुढे धान्य न मिळता त्यांच्या खात्यामध्ये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. या अनुदान मिळण्यासंदर्भातला जी.आर. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. हा जी.आर. काय सांगतो हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. 14 जिल्हे एपीएल डीबीटी केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग दिनांक 4/9/2025 रोजी जी.आर. हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आले आहे की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 अन्वये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अन्वये समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजे केसरी शिधापत्रधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150 इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹170 अशी वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्वी ₹150 या ठिकाणी देण्याचे ठरवण्यात आले होते, परंतु 20 जून 2024 पासून प्रति लाभार्थी ₹170 अशी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच वरती सांगण्यात आले आहे की लाभार्थी जिल्हे हे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे या ठिकाणी धरण्यात आलेले आहे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा असे 14 जिल्हे या ठिकाणी यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत. तसेच शासन निर्णयामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यक्रम अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम ₹45 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परिशिष्ट अ पीएफएमएस प्रणालीमार्फत एपीएल डीबीटी केसरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून दिला आहे. ती यादी या ठिकाणी खालीलप्रमाणे मी तुम्हाला वाचून दाखवतो. जिल्ह्याची नावं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि 14 नंबरवर यवतमाळ. आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यासमोर कार्डाची संख्या तसेच लाभार्थ्याची संख्या आणि एकूण रक्कम या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेतकरी रेशन कार्ड धारकांच्या खात्यात जमा होणाऱ्या अनुदानाबाबत ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. तसेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.